वांगणी. ढवळेपाडा ते गोरेगाव रस्त्याच्या डांबरीकरणाच्या दीर्घ प्रतीक्षेला आज पूर्णविराम मिळाला असून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. गेले अनेक वर्ष रखडलेल्या या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सातत्यपूर्ण पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली होती. या सातत्याचं प्रत्यक्ष फलित आज नागरिकांच्या डोळ्यासमोर उतरले आहे. सुमारे 12-13 वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग 76चे संपूर्ण डांबरीकरण झाले होते. त्यानंतर या रस्त्याची एकही मोठी दुरुस्ती झालेली नव्हती. ढवळेपाडा ते कुरसावर या 1 किलोमीटरच्या सखल भागात पावसाळ्यात पाणी साचून रस्ता वारंवार उखडत असे, ज्यामुळे नागरिकांना हलाखीचा प्रवास करावा लागत होता. या गंभीर समस्येकडे वारंवार लक्ष वेधण्यासाठी मनसे वांगणी विभागाध्यक्ष जयेश नंदू केवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा पाठपुरावा केला. प्रत्यक्ष भेटी, पत्रव्यवहार आणि सततची मागणी या माध्यमातून त्यांनी रस्त्याच्या डांबरीकरणाला गती मिळवून देण्यासाठी सातत्याने भूमिका घेतली. अभियंते मानकर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पावसाळ्यानंतर संपूर्ण डांबरीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आणि आजपासून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. काम सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये स्पष्टपणे समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी अखेर दूर होत असल्याने स्थानिक रहिवाशांनी ही बाब मोठा दिलासा म्हणून व्यक्त केली आहे. ढवळेपाडा गोरेगाव रस्त्याचे सुरू झालेले डांबरीकरण पुढील काही दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मनसेच्या प्रयत्नांमुळे आणि जयेश नंदू केवणे यांच्या सातत्यपूर्ण पुढाकारामुळे हे महत्त्वाचे काम अखेर मार्गी लागल्याचे स्पष्ट दिसते. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभागाध्यक्ष जयेश केवणे. आपण ढवळेपाडा ते गोरेगाव या रस्त्यासाठी मागील 12 वर्षापासून प्रशासनासोबत भांडत होतो. 12 वर्षापासून या रस्त्याची फक्त डागडुजी केली जात होती, परंतु आता PWDच्या मार्फत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी काही आंदोलनं केली त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाकडून 2 कोटीचा निधी आणून या रस्त्याची सरसकट दुरुस्ती करण्यात येत आहे व हा रस्ता कायमस्वरूपी चांगला करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे हिवाळी अधिवेशनामध्ये बहुतेक हा रस्ता काँक्रिटीकरणाचा मान्य झाल्यानंतर सध्या जे काम चालू आहे तात्पुरते परंतु पक्क्या स्वरूपाचे ते खराब झाल्यानंतर काँक्रिटीकरणाचा सुद्धा रस्ता होणार आहे. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नागरिकांना कळवण्यात येत आहे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत केलेल्या आंदोलनाच्या मार्फत या कामाला वेग मिळून हे काम सुरू झाले आहे. धन्यवाद.